लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षातील जागा वाटपावरून नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे लोकसभेच्या जागेवर भाजपने आपला दावा प्रबळ केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे। या मतदारसंघाचे विद्यमान खासदार राजन विचारे हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत। ठाण्यातील विधानसभेचे 2 मतदारसंघ वगळले तर उर्वरित 4 मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे। त्यामुळे भाजपने या मतदारसंघावरील दावा कायम ठेवला असून नवी मुंबईतील पक्षाचे नेते गणेश नाईक यांच्या नावाची चाचपणी येथून केली जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे। असे असताना मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी सर्वाधिक प्रतिष्ठेचा मानला जाणारा ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा प्रबळ ठरू लागल्याने दोन्ही पक्षातील शीतयुद्ध वाढू लागले आहे। दरम्यान ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी कोण उमेदवार असावा याची चाचपणी भाजपकडून केली जात असून ठाण्याचे आमदार संजय केळकर, माजी खासदार संजीव नाईक तसेच भाजप नेते विनय सहस्त्रबुद्धे या 3 नावावर पक्षात आढावा घेण्यात आल्याचे समजते। नवी मुंबईतील पक्षाचे नेते गणेश नाईक यांच्या नावाचा विचारही वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याची चर्चा असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नाईकांमधील यापूर्वीचे ताणलेले संबंध पाहता यामुळे मुख्यमंत्री समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे। नवी मुंबईतही नाईक आणि मुख्यमंत्री समर्थकांमध्ये विस्तव जात नाही। या पार्श्वभूमीवर ही अस्वस्थता वाढू लागली आहे। भाजप हा शिस्तीने चालणारा पक्ष असून वरिष्ठ जे निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असतो। नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी जो उमेदवार जाहीर होईल त्याच्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते एकजुटीने काम करतील हा मला विश्वास आहे। ब्युरो रिपोर्ट, प्रखर लोकमान्य। संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।